नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 18 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, यागी चक्रीवादळामुळे प्रभावित देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर योग्य उत्तर ऑपरेशन सद्भाव सुरू केलेले आहे। तर पुढील प्रश्न, उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून कोणते शहर उदयास आलेले आहे? तर अयोध्या हे शहर उदयास आलेले आहे। तर पुढील प्रश्न होता, कोणत्या राज्यात तिरुणम उत्सव साजरा केला जातो? तर केरळ या राज्यामध्ये। तर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण बनलेली आहे? तर योग्य उत्तर सलीमा इम्तियाज बनलेली आहे। पुढील प्रश्न, क्रिकेटर ड्युनिश वेलालेची ऑगस्ट 2024 साठी ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झालेली आहे। तर तो कोणत्या संघाचा खेळाडू आहे? तर योग्य उत्तर श्रीलंका या संघाचा। तर पुढील प्रश्न, ऑगस्ट 2024 साठी ICC महिला खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली? तर हर्षिता समर विक्रम यांची, लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील प्रश्न, देशातील पहिल्या वंदे मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर गुजरात या राज्यामध्ये झालेले आहे। तर पुढील प्रश्न होता, सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पुढील प्रश्न होता, अलीकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कोणी जाहीर केला? तर अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेला आहे, लक्षात ठेवा। यानंतर शेवटचा प्रश्न पाहूयात। तर यांनी अलीकडेच कोणत्या ठिकाणी वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल ची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर चंदीपूर ओडिशा, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि यातील पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी सुभद्रा योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिशा या राज्यामध्ये सुरू केलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारची सुभद्रा योजना सुरू केलेली आहे। तर सुभद्रा योजनेचा राज्यभरातील सुमारे 1 कोटी महिलांना फायदा होणार आहे। तर या अंतर्गत महिलांना 2 हप्त्यांमध्ये वार्षिक 10,000 रुपये दिले जातील। तर ही आर्थिक मदत 5 वर्षांसाठी आहे, लक्षात ठेवा। तर ओडिशाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया। तर राजधानी आहे ओडिशाची भुवनेश्वर, मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण माझी आहेत आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे? रघुबर दास आहेत, ठीक आहे। आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया। तर भितरकणिका आणि सिमलीपाल, आणि लेक आहे चिल्का तलाव। यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न आहे, अलीकडेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अतिशी मार्लेना झालेले आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। तर आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ने दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। तर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी स्वतः त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, जो एकमताने स्वीकारण्यात आलेला आहे। तर अतिशी या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर भारतातील कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या 17व्या महिला मुख्यमंत्री बनतील, लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे। यानंतर प्रश्न आहे तिसरा, तर भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी कोणत्या जहाजातून जगाच्या प्रदक्षिणा घालणार आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी INS तारिणी, लक्षात ठेवा INS तारिणी, ठीक आहे। तर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा आणि लेफ्टनंट कमांडर दिलना या 2 महिला अधिकारी लवकरच समुद्रामार्गे जगाची परिक्रमा करणार आहेत। तर दोघेही भारतीय नौदलाच्या INS V तारिणी या नौकानयानातून जगाची प्रदक्षिणा करतील। तर दोन्ही महिला अधिकारी सागर परिक्रमा मोहिमेसाठी गेल्या 3 वर्षांपासून तयारी करत आहेत, लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न, नौदलाच्या कमांडर स्तरावरील परिषदेची 2री आवृत्ती कोठे सुरू झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी नवी दिल्ली येथे सुरू झालेली आहे। कोठे? नवी दिल्ली येथे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर नौदल कमांडर्स कॉन्फरन्स 2024 ची 2री आवृत्ती 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे सुरू झालेली आहे। तर या 4 दिवसीय परिषदेची सुरुवात नौदल प्रमुखांच्या
अभिभाषणाने झालेली आहे. तर ही परिषद एक उच्चस्तरीय द्विवार्षिक कार्यक्रम आहे जी नौदल कमांडर्समधील महत्त्वाच्या धोरणात्मक, ऑपरेशनल आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यास सुलभ करते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 5वा. तर अब्देल मजीद तेबोने कोणत्या देशाचे राष्ट्रपती पुन्हा निवडले गेलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अल्जेरिया देशाचे. कोणत्या देशाचे? अल्जेरिया या देशाचे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अल्जेरियाचे राष्ट्रपती अब्देल मजीद तेबोने 84.3% मतांसह दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. तर अल्जेरियाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक 2 टप्प्यात होते. तर पहिल्या टप्प्यात कोणत्याही उमेदवाराला बहुमत मिळाले नाही तर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतात. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच चांद्रयान-1 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इराण या देशाने. कोणत्या देशाने? इराण. तर इराणविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर इराणची राजधानी आहे तेहरान, चलन आहे रियाल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मसूद पेझेशकियान. लक्षात ठेवा. यानंतर 7वा प्रश्न मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी कोणत्या बंदरावर तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्हीओसी बंदर. लक्षात ठेवा मित्रांनो, व्हीओसी पोर्ट. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील व्हीओसी पोर्ट येथे तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे. तर मित्रांनो लॉजिस्टिक खर्च कमी करण्यात आणि भारतासाठी परकीय चलन वापरण्यात ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल. तर टर्मिनलमध्ये 40% महिला कर्मचारी आहेत जे सागरी क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाखाली वाढ दर्शवते. तर यानंतर 8वा प्रश्न, भारताचा पहिला ट्रिलियनियर कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गौतम अदानी बनलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 9वा. तर व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीचे नाव काय आहे ज्यांच्या हत्येप्रकरणी 6 परदेशी लोकांना अटक करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी निकोलस मादुरो. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती देखील जाणून घेऊया. तर राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी 2 अमेरिकन नागरिकांसह 6 परदेशी लोकांना अटक करण्यात आलेली आहे. तर व्हेनेझुएलाच्या म्हणण्यानुसार हे 6 जण देशात घुसले होते आणि राष्ट्रपती मादुरो यांची हत्या करण्याचा कट रचलेला होता. देशाचे अंतर्गत व्यवहार मंत्री डिओस्डाडो केबोले यांनी ही माहिती दिलेली आहे. तर व्हेनेझुएला याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर राजधानी आहे कराकस, चलन आहे व्हेनेझुएलन बेलिव्हर. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न 10वा घेतोय आपण आणि हा प्रश्न आपण सरावासाठी ठेवलेला आहे. प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. तर ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नुकताच कोणी जाहीर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.